सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा आणण्यासाठी विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचू लागलेत. या भागात गेल्या 2 दिवसांपासून घंटागाडी फिरकली नसून शहरातील सोसायट्यांबाहेर दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान शहरातील कचरा तातडीने उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी दिलाय. वागळे स्टेटमधील सीपी तलावावर परिसरात महापालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यानंतर तो डायव्हरला टाकला जातो. मात्र या केंद्रातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. तर शुक्रवारी रात्री कचऱ्याच्या ढिगाला लागलेल्या आगीमुळे या केंद्रावर कचरा गाडा आणण्यास विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तोडगा काढण्याऐवजी गेल्या 2 दिवसांपासून शहराच्या काही भागात घंटागाड्या पाठवणं बंद केले. शहरातील विविध भागातील सोसायट्यांबाहेर ठेवलेला कचरा हा घंटागाड्यांकडून उचलला जातो. मात्र गेल्या 2 दिवसांपासून घंटागाड्या न आल्यामुळे सोसायट्यांबाहेर ड्रममध्ये कचरा जमा झालाय. तो त्याच ठिकाणी असल्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. या प्रश्नाकडे भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते नारायण महापालिका प्रशासनाकडे त्यास आंदोलनाचाही त्यांनी इशारा दिलाय. आतापर्यंत येथे प्रकल्पासाठी महापालिका प्रशासन कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारली शकली नाही. सीपी तलाव येथील कचऱ्याच्या प्रश्नावरही तोडगा काढता आला नाही. त्याचा ठाणेकरांना त्रास होत असून शहरातील कचरा वेळीच उचलला न गेल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. याकडेही माजी गटनेते नारायण पवार यांनी लक्ष वेधले.